काही भागांमधली आदिवासी लोक माणसांना खातात. आता खातात त्यात काही नवल वाटण्यासारखं नाही, पण फिजीमधल्या एका आदिवासी माणसाने तब्बल 900 लोकांना खाल्लं होतं. नवल राहिलं लांब, पण हे ऐकून भीती जास्त वाटायला लागते. कितीही म्हटलं खोटं असेल, ह्याव असेल त्याव असेल, तरी हे खरं आहे. माणसांना खाण्याचा असा रेकॉर्ड त्याने करून ठेवला की गिनीज बुकालाही त्याच्या रेकॉर्डची दखल घ्यावी लागली. तुम्ही गिनीज बुकच्या ऑफिशियल साईटवर जाऊन ते बघू शकता. आज याच खतरनाक आणि नरभक्षक आदिवासी चीफ बद्दल जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. फिजीमधल्या विटीलेऊ इथे एक राकी म्हणून टाऊन आहे. या टाऊनमधल्या आदिवासीचा चीफ होता रातू उद्रे. 1849 साली रिचर्ड लिथ नावाचा एक ख्रिश्चन मिशनरी उद्रेच्या थडग्यावर गेला होता. त्या थडग्याजवळची एक गोष्ट बघून तो थोडा कन्फ्यूज झाला, घाबरला आणि त्याने उद्रेचा मुलगा रावातूला विचारलं की या थडग्याजवळच्या 772 दगडांच्या खाली काय आहे. तेव्हा रावातूचं उत्तर ऐकून रिचर्ड लिथची चांगलीच तंतरली. तो म्हणाला की उद्रेने 782 लोकांना खाऊन टाकले आणि त्याच्या खाली त्यांची हाड आहेत. सगळी माणसं युद्धात मारली गेली होती आणि एकट्या उद्रेने या सर्वांना खाऊन टाकलं होतं. रावातूने हे पण सांगितलं की उद्रे हा माणसांच्या मांसाशिवाय काहीच खात नव्हता. त्याने जवळपास 900 पेक्षा जास्त माणसं खाल्ली होती असे रिचर्डला कळलं. माणसाचा मांस शिजवण्यासाठी तो स्टोन वॉल्स, ज्याला लोवो असंही म्हणतात, याचा वापर करायचा. ही एका प्रकारची मोठी कढाईच होती. मुळात तो योद्धा होता, लीडर होता, पण त्याला ह्यूमन फ्लेशची लत लागली होती, ज्यामुळे युद्धात कोणीही मारला गेला, मग तो आपल्याकडचा असो वा शत्रूकडचा, तो त्यांचं मांस शिजवून खायचा. त्याला असं वाटायचं की माणसांचं मांस खाऊन त्याला प्रचंड ताकद यायची आणि असं खरंच घडत होतं. तो इतका शक्तिशाली माणूस होता की इतर ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी जमातींनाही त्याची भीती वाटायची. अनेकदा तो मांस चांगलं राहावं यासाठी त्यांना केळीच्या पानात गुंडाळून ठेवायचा आणि त्यावर दगड रचायचा. अनेक युरोपियन ट्रेडर्सनाही त्याची धास्ती होती, ज्यामुळे हे लोक फिजीच्या बेटावर येत सुद्धा नव्हते. 1840ला तो मरण पावला. यानंतर त्याचं थडगं बनवण्यात आलं आणि त्याने जितक्या लोकांना खाल्लं होतं त्या सर्वांची हाडं इथे ठेवली होती आणि त्यावर एक एक दगड रचलेला होता. आज 170 वर्ष झाली, पण इथली लोक मानतात की त्याचा आत्मा अजूनही इथेच आहे. उद्रेचं निधन झाल्यानंतर फिजीमध्ये कॅनिबलिझम म्हणजे माणसांचं मांस खाण्यावर बंदी टाकण्यात आली. पण अनेकांना आजही त्याच्या अशा वेगवेगळ्या गोष्टींची भीती वाटते. तसं पाहायला गेलं तर फिजी हा छोटासा बेट आहे. इथे मोठ्या प्रमाणात आदिवासीच राहतात. त्यात अजून एक भन्नाट गोष्ट म्हणजे हिंदू धर्म इथला दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. 1880 नंतर ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात भारतीयांना विविध कामांसाठी या बेटावर नेलं. त्यानंतर ते सर्व इथेच स्थायिक झाले. आता फिजीमध्ये 2,60,000 हिंदू राहतात, पण ते आता 150 वर्षांपूर्वी इथे आलेत. पण हजारो वर्षांपासून फिजीमध्ये राहणाऱ्या विविध आदिवासी जमातींनीही फिजी भूमी जगभर गाजवलेली आहे. तुम्हाला ही रातू उद्रेची कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.